तर केपी पाटील यांनी आपली राजकीय भूमिका आधी ठरवावी असं आबिटकरांनी म्हटलंय। आमदार प्रकाश आबिटकरांनी केपी पाटलांना प्रत्युत्तर दिलंय। केपी पाटील म्हणजे तो मी नव्हेच मधील लखोबा लोखंडे असं देखील टीका आबिटकर यांनी केली आहे। तर प्रकाश आबिटकर बिद्री कारखान्याच्या वाटेत अडथळे आणतायत। प्रकाश आबिटकरांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे असं केपी पाटील म्हणाले। सध्याचे आमचे जे आमदार आहेत सातत्यानं बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या वाटचालीमध्ये कशा पद्धतीनं अडथळा आणता येतील तीच भूमिका त्यांनी सातत्यानं घेतली। आता खरं म्हणजे केपी पाटलाला काय अडवायचे ते अडवल्याबद्दल माझी काय तक्रार नाही, पण ही सार्वजनिक संस्था आहे। 65,000 ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीची ही संस्था आहे आणि आता सुद्धा त्यांची हीच भूमिका चाललेली आहे की 65,000 मताधिक्य छत्रपतींना मिळालं, त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेली आहे। आता साहेबांचं काम बघितल्यानंतर प्रभाकर पणशीकरांचं तो मी नव्हेच हे जे नाटक होतं ते मला पडते, त्यातला लखोबा लोखंडे होता, त्याचं खरं काय आणि खोटं काय ते गद्दारी का म्हणत होते मला कळत नाही। मग त्या गद्दारांच्यात ते सहभागी का झाले तेही मला कळत नाही। त्यानंतर ते आता परत शाहू महाराजांचा सत्कार का करतात तेही आम्हाला कळत नाही आणि त्यानंतर परत अजून ते खोकी आणि गद्दारी म्हणतात। नेमके तुम्ही कुठं आहे ह्यात एकदा बघा आणि मग दुसऱ्यावर आरोप करा। खरं म्हणजे राजकारण करायला पाहिजे पण निदान आपल्या भूमिका तरी निश्चित पाहिजे।